अमेरिका आणि इराणी युद्धामुळं आपल्या परभणीमध्ये सुद्धा आमच्या एक छोट्याशा व्यापाऱ्यांना फटका बसलेला आहे। माझं एक छोटंसं हॉटेल आहे, यश हॉटेल नावाने, जागृती कॉर्नर, उस्मानाबाद रोड, परभणी। तर काल आमचं 6-7ला आम्ही हॉटेल बंद करण्याचं कारण म्हणजे की आमच्याकडले सिलेंडर सर्व संपलेले आहेत। आपल्याकडे टोटल स्टॉक 8 लोकांचा आहे। आज कालपासून आता उद्या पाहू आम्हाला भेटते का। आज तर काय आम्हाला सिलेंडर भेटलेलं नाही। उद्या रविवार असल्यामुळे उद्यासुद्धा हॉटेल बंद आहे। सोमवारी आता पाहू। आणि आमचा एक छोटासा उपक्रम असते की गॅस जरी संपला असेल तर आमचा शनिवारी आणि सोमवारी एक आमचा छोटासा उपक्रम असते, ते म्हणजे खिचडी किंवा थोडंसं अन्नदान आपल्यातर्फे थोडं वाटप करतो। आज ते सुद्धा करायला आहेत। आमच्याकडे गॅस नसताना सुद्धा आमचा उपक्रम थांबू देणार नाहीत। आम्ही बाहेर चूल पेटवलेले आहेत, चुलीवरती जे काही बनवायचं आहे ते आम्ही बनवलं आणि बनवणं झालं ते वाटणार आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बाबा आम्हाला काही करा, आम्हाला गॅसचा काहीतरी म्हणजे काहीतरी त्याच्यात मार्ग काढा, गॅसचे आम्हाला सिलेंडर भेटावं आणि आमचा सुरळीत व्यवहार चालू व्हावं। पण आमच्याकडे जे काही 7-8 लोक आहेत, जसे माझं एक हॉटेल आहे, असे आमचे भरपूर हॉटेल आहेत, हॉटेल बांधवाचे व्यावसायिक आहेत, आज त्यांचं गॅसमुळं बंद आहेत। तर त्यांना म्हणजे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी थोडंसं आम्हाला काहीतरी सहकार्य करावं। शहरामध्ये छोटे गाड्यावाले आहेत, म्हणजे फेरीवाले आहेत, छोटे मोठे ज्यांचं की हातावर पोट आहे, हॉटेल असतील, चहावाले असतील, काही अजून मोठे हॉटेल असतील, छोटे असतील, त्यांचं सुद्धा त्याच्यावरती हॉटेलवरती त्यांचा पोट आहे, त्यांना सुद्धा अडचणी येत आहेत आज।